गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. लय दिवसांनी वेदांत आपल्यासोबत आहे. आपण सध्या आलो आहे वेताळ टेकडीवर. खूप थंडी आहे. लोकांना माहिती आहे का? मग हे बघा काहीच इथं बोर्ड दिसतोय का? तुम्हाला दाखवतो. इथं वेताळ मंदिर आहे वेताळ टेकडीवर. आत्ता आम्ही चाललोय तिथं. चला, आत्ता आम्ही आलोय वेताळ टेकडीच्या सगळ्यात फेमस स्पॉटला. इंटरनेटवर ह्याचाच फोटो दाखवत आहेत. इथं टेकडी आखी, ठीक आहे. आणि इथं खाली पाणी. पण आम्ही वेताळ टेकडीचा येताना थोडा रिसर्च केला. हे एन्शियंट काळापासून ही टेकडी आहे, पण हे पाणी काय हे कुणालाच माहीत नाही. बघू पुढं जाऊन थोडाफार अजून कळलं की आपण तुम्हाला पण सांगू. इथं आलो तर आम्हाला वाटलं एवढं कोण नसन, पण लोक येत होते. लोक व्हिडिओग्राफी फोटोग्राफीसाठी सुद्धा येत होते. म्हणजे तुम्ही बघा आता इथं पक्षी आहेत, त्याच्यामुळं लोक फोटोग्राफी सुद्धा करतात. सनराईज लांबून खूप वाटत होतं, जवळ येऊन आमचं झालंय सगळं चढून. हिरवळ उठल्या का फोटो वगैरे काढले. आता आम्ही चाललोय घरी. लय वेळ झालाय, आम्ही आलो होतो 6ला. आता जवळपास 9 वाजत आलेत. आता आम्ही निघाले घरी. चलो. रस्ता बघा तुम्ही. एक प्रायव्हेट कंपनी ॲक्च्युली हा डोंगर ही अख्खी जागा विकत घेतली. इंडियातली सगळ्यात सेफेस्ट आणि चांगली हेल्मेट बनवणारी कंपनी आहे. त्यांनी अख्खी जागा घेतलेली आहे. त्याच्यामुळं जागेचं मेंटेनन्स इतर गोष्टी सगळे वगैरे पण चांगले राहतात. सगळ्या गोष्टी म्हणजे जे लोकल आहे त्यांच्यासाठी जागा ओपन ठेवलेली आहे. हे बघा घाटासारखा एरिया आहे तसा. वेदांत आहे ना, ती कंपनी माहिती. वेदांत माझ्या अगोदर बऱ्याचदा येऊन गेला. त्याला त्या कंपनीचं नाव पण माहिती. वेदांत नाव काय? ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया असं काहीतरी नाव आहे कंपनीचं. अशा प्रकारचं नाव आहे. काय बघा, लोक प्रत्येक ठिकाणी वसलेली. म्हणजे कोणत्या ठिकाणी लोक नाही असं नाही आहे. लोक सगळीकडे आहे. गाड्या पण भरपूर आहेत प्रत्येक ठिकाणी. सकाळी आपण वेताळ टेकडीला जाऊन आलो. तिथून घरी आल्यावर आम्ही थोडी माहिती घेतली. तर त्या ठिकाणी पहिलं म्हणजे एक स्टोन क्रशरचं तिथं प्लांट होता अगोदर. त्याच्यामुळं तिथं बरेच ठिकाणी पोल्स उभे आहेत किंवा बऱ्याच गोष्टी उभे केलेल्या आहेत. त्याच्यामुळं ते जो मधला पार्ट असा आपण खाली गेलेला बघतोय जिथं पाणी साचलंय, तो त्याच्यामुळं तयार झाला. नाही तर ते पूर्ण असं डोंगरासारखं होतं. आणि पाणी पण पावसाने किंवा आपण म्हणतो नॅचरली आता जमिनीच्या खाली पाणी असतं ते वरती आलेले. अशा प्रकारे तिथं पाणी आहे.
म्हणजे जवळपासच्या लोकांना आम्ही विचारलं, थोडं फिरणाऱ्या लोकांना. आणि फोटोग्राफर वगैरे खूप येतात तिथं, पक्षी खूप आहेत तिथं बऱ्याचदा. बाकीचे प्राणी, माकडं वगैरे हे सुद्धा दिसतात. आणि रिसेंटली जर का तुम्ही न्यूज वगैरे बघत असाल तर बावधनमध्ये जो बिबट्या दिसला तो बावधनमध्ये वेताळ टेकडी ह्या मार्गे तो बावधनमध्ये आला होता. तुम्ही बोल व्हिडिओ किंवा इतर चॅनल बघत असाल तर त्याच्यात दाखवले. हे बघा गाईज, मंडळ इज हिअर. तर आज आपण फिरलो, थोडीशी माहिती पण घेतली. तर मी थोड्या वेळ अगोदर बाहेर गेलो होतो, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर आपण आलो आहे घरी. रात्रीचे वाजले 12 वाजत आलेत. सो आजचा हा व्लॉग आपण इथंच थांबू. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. चलो.